बदले कुठला होता का कुठला होता का कोणी त्याला सुपारी दिली होती? उनके घर पे बुलडोजर चलाने की ऐसी महिला मंडळ की मर्जी आहे. आमचा निर्णय आहे की आम्हाला हे जे प्रकरण झालं आजपासून 4 दिवस पहिले 2 जणांची हत्या झाली. संतोष भाऊ बारसे, सुनील भाऊ राखुंडे एकाच टायमाला एकाच दिवशी दोघी हे मित्र होते. संतोष भाऊचा मित्र होता हा, त्याचे सुद्धा हत्या झाली. याचा आम्हाला न्याय पाहिजे. ही गुंडागर्दी चालणार नाही. आम्ही निराधार गरीब लोक आहे. आज आमच्या घरामध्ये वाऱ्या लेकरं वासरं म्हातारपण सगळे वागवत आहे. आम्ही धनवान लोक आहे नी आमचा पालन पोषण करणारा तो माणूस होता संतोष भाऊ बारसे. आज कधी या प्रकरणामध्ये एवढी गुंडागिरी चालली. काल कधी त्यांना आई बहिणींना घरातून ओढून बाहेर काढलं आणि आमच्या माणसांना गडीला ओढून कधी ठार केलं तर आम्ही काय करणार? आमच्या पाठीशी कोण आहे? त्याची हत्या केली. आम्ही तर गरीब लोक, मग आम्ही काय करणार? आमचं मागणं असं आहे की खून के बदले खून ते नगरीमध्ये पाहिजे नाही. त्यांचे घरदार मोडले पाहिजे. सुनील राखोंडेमुळे सगळ्या लोकांचा तुला जळत होतं आणि सगळ्यांच्या पोटं भरत होते. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याची आशा होती की हा भाऊ दिसला तर आम्हाला परमेश्वरासारखं वाटतं. आणि त्या भाऊनं जर कामं नाही बी केले, कोणी मुलं मुली किंवा कोणी महिला आजी असं कामं जर नाही बी केले असते तर त्यांना तो पैसे द्यायचा, खाऊ पिऊ घालायचा. सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात जाऊन सण विचारायचा की तुमच्या घरी काय कंडिशन आहे. आणि तशा माणसाला या लोकांना तशा माणसाला या लोकांना मारून टाकलं. आज आमची आशा तुटून गेली. आज आमची हिंमत खचून गेली. आमच्या हिंमत खचून गेल्यानंतर आज आमचा सगळं गरिबाचा दाता होता तो भाऊ. असा गरिबाचा दाता डबल जन्माला येईन हे शंका नाही आहे. तो एक वाघासारखा माणूस होता, वाघासारखा राहणारा माणूस होता. पण एवढ्या मोठ्या माणसाला मारणारा जो असेल तर त्याला फाशीचा हुकूम द्या. आणि तुमच्याकडून जर नाही होत असेल तर तुम्ही आमच्या ताब्यात करा. आम्ही त्याला काय करू काय नाही करू ते आमच्यावर ते निर्णय सोडून द्या.